ठाणे येथील नौपाड्यातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नादरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्ष 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे वय वर्ष 43 यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:28 सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन गाड्या, 3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, जी गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी SI तडवी, नौपाडा रक्षक प्रमुख किरण नागती आदींनी घटनास्थळी धाव घेतली. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी 25 ते 30 विक्रेते येथे झोपत असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व इतर पदाधिकारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तात्काळ उपाययोजना करण्याच्या संबंधित विभागांना सूचनाही दिल्या. तसेच खासदार नरेश मस्के, महापौर शर्मिला पिंपळकर व आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी सांगितले की गावदेवी मार्केटमधील मृत सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे कबूल केले. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच येत्या 10 दिवसात गावदेवी मार्केटचे काम पूर्ण करून 155 दुकानदारांना त्यांची दुकाने सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले. गावदेवी मार्केटला जी आग लागली ही अत्यंत दुर्दैवी पण आहे आणि अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ही 2 जवान, एक सिक्युरिटी आणि अग्निशमन दलाचे, या ठिकाणी या आगीमध्ये आग विझवताना आणि प्राण वाचवताना हे दोघांना आपलं जीव द्यायला लागला, त्यांचा निधन झालं. खरं म्हणजे या गावदेवी मार्केटमध्ये अनेक वेळेला आता हे कोण जबाबदार आहे याला, ही अक्षम्य दिरंगाई केली यांनी, बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा आहे. ह्या सिस्टीमच्यामुळे हे बळी गेलेले आहेत. या सिस्टीमच्यामुळे ही 150 दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहे. या ठिकाणी फायर ऑडिट नाही. त्या ठिकाणचा जो तरुण मुलगा होता तो आग लागल्यावर धावत पळत अग्निशमन दलाच्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी एक जो अटेंडंट होता तो झोपलेला होता. त्याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्याने फोन देखील त्या मुलाला दिला नाही की बाबा फायर ब्रिगेडच्या गाड्या याव्यात आणि या ठिकाणी लवकरात लवकर आग विझवण्याचं काम सुरू व्हावं. आणि त्याच्यामुळे एवढा ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि ज्याला म्हणता येईल की अक्षम्य आहे. म्हणजे या सिस्टीममधले जे आहेत त्या गावदेवीच्या मार्केटमध्ये, ते फळ मार्केट आहे, फळभाज्याचं मार्केट आहे, अनेक वेळाला सांगितलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत लोक बसतात कपडे घेऊन, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन, त्यांना हटवा. पण याला सहाय्यक आयुक्त देखील जबाबदार आहेत. महापालिकेने यांच्यावर कारवाई करा, यांना घरी बसवा. माणसं गेल्यानंतर तुम्ही धावत पळत येता आग विझवायला, पण ती जाण्याच्या आधी, आग लागण्याच्या आधी ज्या काही प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजेत, बाळगायला पाहिजे होत्या, ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या, ते बेजबाबदारीने तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील त्याला घरी बसवा, त्याच्या निलंबनाची कार्यवाही करा.
आज पहाटे गावदेवी भाजी मार्केट येथे इथे आग लागली मोठ्या प्रमाणात आणि आपले 2 जवान तिथे खरं तर जखमी झाले, मृत्युमुखी पडले आहेत. आणि मला वाटतं आज आयुक्त दालनात मीटिंग झाली. आपले खासदार साहेब नरेशजी म्हस्के साहेब आणि सर्व स्थानिक नगरसेवक, मी महापौर, उपमहापौर आम्ही उपस्थित होतो आणि या बैठकीत असा निर्णय झाला की ज्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांना प्रत्येकी दोघांनाही 10-10 लाख देण्याचे ठरलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांनाही प्रत्येकी 1-1 लाख रुपये देण्याचे ठरलेले आहे. मला वाटतं आता असे बैठकीत असं आम्ही हे केलंय की तिथे ऑडिट करायची, आपल्याला ऑडिट करून ज्या काही आपल्याला सुविधा तिथे उपलब्ध करायच्या आहेत ते चांगल्या पद्धतीने येत्या 10 दिवसामध्ये पूर्ण करून आपण पूर्ववत सगळं यंत्रणा चालू करण्यात येतील. नाही, त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं नाहीये. 125 गाळे जे खाली होते त्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी सगळं यंत्रणा व्यवस्थित करून त्यांना पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. असं वाटतं की आमचे संजय वाघुले नगरसेवक आहेत ते मला वाटतं या घटनास्थळी त्याच वेळी पोहोचले होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 15-20 मिनिटातच जसे फोन केला तर 15-20 मिनिटातच अग्निशामकच्या गाड्या प्रत्येक ठिकाणी येऊन तिथे हजर झाल्या होत्या. दुर्दैवी घटना आहे. त्या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे 2 जवान मृत्युमुखी पडलेले आहेत. फायर ब्रिगेडचा जवान आहे, सुरक्षा रक्षक आहे. इन्शुरन्स असेल, महापालिकेची काही मदत असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत असेल, कलेक्टर ऑफिसची आपत्ती व्यवस्थापनाची मदत असेल, या मदती व्यतिरिक्त मृत आमचे जे जवान आहेत त्यांना महानगरपालिकेतर्फे 10 लाख रुपये प्रत्येकी त्यांना आम्ही मदत करणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या घरातील जी एखादी व्यक्ती असेल त्याला महानगरपालिकेच्या सेवेत घेणार आहोत. त्या ठिकाणचे जे काही गाळेधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणार आहोत. बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल, फायर ऑडिट होईल आणि ताबडतोब एक 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा ती बिल्डिंग पूर्ववत करण्यात येईल. ज्या ठिकाणी अशी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा मग कळवा हॉस्पिटल असेल, इतर मार्केट्स असतील, त्या ठिकाणी फायर ऑडिट पुन्हा त्या ठिकाणी होईल आणि त्या दृष्टीने या आपत्तीपासून कसं दूर ठेवता येईल याची काळजी पूर्णपणे महानगरपालिका घेईल. आणि आपण जे म्हणताय की फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे येते उशिरा आल्या, तर मला वाटत नाही. त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले असतील, हे सगळे उपस्थित होते आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर की 10 ते 15 मिनिटामध्ये गाड्या आलेल्या आहेत. अर्थात लोकांचे वेगवेगळी मतं असतात. फायर ब्रिगेडची गाडी तिथे वेळेवर पोहोचली अशा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्या घटनास्थळी होत्या, परंतु त्यातूनही काही लोकांचे जर काही गैरसमज असतील तर त्याची चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. त्यांना सुद्धा एक प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची रोख मदत महापालिका करणार आणि पहिल्यांदा अशा पद्धतीची मदत वैयक्तिकरित्या महापालिका करत आहे. घटना फार दुर्दैवी होती आणि पहाटे साधारणतः 3च्या सुमारास आम्हाला आगीची कल्पना झाली. लगेच आपला डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आणि फायरची संपूर्ण टीम तिथे मौकेवर पोहोचली. स्थानिक जे पदाधिकारी आहेत, कॉर्पोरेटर्स आहेत, ते सुद्धा स्पॉटवर लगेच पोहोचले आणि त्याच्यानंतर हळूहळू तिथे आमदार साहेबांच्या, माननीय खासदार साहेबांच्या, माननीय महापौर मॅडम या सगळ्यांच्या भेट आणि व्हिजिट झाली. मौकेची परिस्थिती पाहिली तर तिथे साधारणतः 155 गाडे आहेत जे मूलतः भाजी मंडई आहे किंवा भाजी मंडई होणे अभिप्रेत आहेत, परंतु तिथे वेगवेगळे प्रकारचे इतर व्यापार आणि धंदे सुरू आहेत, जसे की कापड व्यापार, चप्पलची शॉप्स, त्याच्या व्यतिरिक्त क्रॉकरीची शॉप्स. सो हे जे पदार्थ किंवा हे जे साहित्य आहे ते केमिकल मिश्रित असतात आणि म्हणून तिथे फार इन्फ्लेमेबल हा सिच्युएशन होती. रात्री शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि फार झपाट्याने ती आग त्याचा विस्तार वाढला. आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आपले जे नौपाडा प्रभाग समितीचे एक सुरक्षा रक्षक आणि तसेच आपले एक स्थानक अधिकारी त्यांची दुर्दैवी त्यामध्ये या घटनेमध्ये निधन झालं आहे. याच्या नंतर इथे माझे केबिनमध्येच माननीय महापौर साहेब, तसेच माननीय खासदार साहेब आणि इतर सर्व पक्षांचे जे गटनेते आहेत, तसेच सभागृह नेते आहेत, त्या सगळ्यांची उपस्थितीमध्ये या घटनेनंतरचा आपला जे रिस्पॉन्स आहे त्याचा एक आढावा, तसेच पुढील आपली रणनीती आणि पुढील धोरण निश्चित करणे याच्याबद्दल डिटेल चर्चा झाली आहे.
आपल्याला कल्पना बहुतेक महापौर मॅडम आणि खासदार साहेबांनी दिलीच असेल. या घटनेची लगेच माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी घेतली. त्यांनी टेलिफोनवर बरीच डिटेलमध्ये या घटनेचा विस्तार आणि याची व्याप्ती समजून घेतली आणि आम्हाला सूचना दिली की लगेच आपण यामध्ये तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात यावी. जे मदतचा भाग आहे ते त्याच्या दोन पार्ट आहेत. एक, हे जे दुर्दैवी मृत्यू ज्या 2 कर्मचाऱ्यांची झाली आहे त्यांच्यासाठी काय मदत देता येते आणि तसेच याचे व्यतिरिक्त जे तिथे धारक आहेत ज्यांचे दुकान किंवा ज्यांचं जे साहित्य आहे त्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना आपण कशा प्रकारची मदत देऊ शकतो. पहाटे 3:30ला गावदेवी भाजी मंडईचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. गावदेवी मैदानाच्या वाहनतळामध्ये जी कामाला मुलं आहेत त्यांनी मला फोन केला बरोबर 3:30ला आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेड एक 10-15 मिनिटाच्या फरकाने फायर ब्रिगेड आलं आणि 155 ओटलेत तिथे भाजी मंडईमध्ये ओटलेत. त्याच्यामध्ये 50%च्या वरती कपड्याची दुकान आहेत, चपलाची दुकान आहेत आणि ही आग कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानंतर तशीच आग वाढत गेली आणि सर्व कपड्याची दुकानं ही जळून खाक झालेली आहेत. दुर्दैवाची बाब अशी आहे की आमचे महानगरपालिकेतले 2 कर्मचारी, एक गाडेकर म्हणून, काळू गाडेकर म्हणून आहे सुरक्षा रक्षक आणि सागर शिंदे म्हणून अग्निशमनचा कर्मचारी, यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी सर्व बाजूने आलेले आहेत आणि त्यांनी आग आता आटोक्यात आणलेली आहे, परंतु प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे गाळेधारक आहे कमीत कमी एका दुकानदाराचं 5 लाखाचं नुकसान झालं असेल. असं जवळजवळ 155 गाळेधारकांचं नुकसान झालं. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आता आग आटोक्यात आणलेली. पहाटे 3 वाजता मला पेपरवाल्याकडनं एका कॉल आला की असं आहे. आम्ही नॉर्मली नौपाडा रक्षक म्हणून ऍक्टिव्हिटी करत असतो. 3 वाजून 10 मिनिटांनी 3 वाजून 15 मिनिटांनी मी इथे आलो. तोपर्यंत आम्ही आपत्कालीन आणि फायर ब्रिगेडला कॉल केले होते. त्यांच्या गाड्या यायला थोडा विलंब झाला. त्याचं कारण असं आहे की जे जवाहरबागचं जे फायर स्टेशन आहे ते आता शिफ्ट झालंय रुस्तमजीला, म्हणजे बाळकुंड. त्याच्यामुळे तो जो काय थोडा विलंब झाला त्याच्यामुळे अर्थातच आग ही जास्त पसरत गेली. आणि आपण जर बघाल तर गावदेवी भाजी मार्केट हे संपूर्णपणे म्हणजे त्या आगीमध्ये भरपळून निघालेलं, बेचिराग झालं. म्हणजे जिथे आम्ही अगदी लहानपणापासून भाजी मंडईत जायचो त्या भाजी मंडईमध्ये एकही स्टॉल जे शिल्लक उरला नाही. हे बघताना खूप भयानक म्हणजे भावनिक सगळे झाले होते. पण ती आग नियंत्रणात आणण्यासाठी मग अग्निशमन दलाच्या संपूर्ण गाड्या आणि सगळी टीम सगळी सज्ज झाली. दुर्दैवानं त्याच्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जो महापालिकेचं इथे कार्यालय आहे नौपाडा विभागाचं, तर तिथल्या सुरक्षा रक्षक आहे त्यांना देवाज्ञा झाली आणि अग्निशमन दलाचे एक कर्मचारी आहे त्यांना देवाज्ञा झाली. आणखीन एक जण जखमी आहे. मला असं वाटतं परिस्थितीवर नियंत्रण आता बऱ्यापैकी आलंय, पण ज्या पद्धतीनं आग लागली आणि ती पसरली ती जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कट्स आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणाहून धूर यायला लागला होता. म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 154 गाड्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे फक्त भाजी मंडई आता ती नाहीये, वेगवेगळी गाड्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तिथे धंदे चालतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी हा प्रकार खूप मोठा झाला आणि रात्री 3:30, 3:15, 3:30ची गोष्ट असल्यामुळे सगळीकडे गाड झोपेत होती. पण तरी पण संबंधित स्थानिक काही मंडळी पटापट आली, गाळेधारक आले आणि नंतर आग आता नियंत्रणात आणण्याचं काम सुरू.